पक्षापेक्षाही आपली जात आणि मराठा या दोन गोष्टींसाठी म्हणून तुम्ही सगळे या ठिकाणी आला, त्याबद्दल सर्वप्रथम सकल मराठा समाजाच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मराठा कोटी मराठा एक मराठा एक मराठा लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे सकल मराठा समाज सोलापूर शहर आणि जिल्हा यांच्या वतीनं आजच्या मराठा समाजाच्या सर्व प्रमुख मराठा समन्वयकांच्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्वांचं या ठिकाणी सर्वप्रथम सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी मी सर्वांचं शिव स्वागत करतोय। आपण आपापल्या गावातून आपापल्या तालुक्यातून आपापली कामं बाजूला ठेवून समाजासाठी म्हणून 110 उमेदवाराची सोलापूर शहरातनं आज पहिलीच मीटिंग कॉल केली आपण। 4 उमेदवार मीडियासमोर आणले आपण। अशा प्रकारे आजपासून आमचं काम चालू झालेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणात या तिन्ही मतदारसंघातून लोकसभेच्या आमचा ज्याने अपमान केला आहे सगळ्या पक्षाचे लोक आहेत तिथं। मनोज जरांगे पाटलांची SIT लावता का? मनोज जरांगे पाटलांची SIT लावता? 10% आरक्षण दिलं म्हणून तोंडाला पानं पुसता, आमचा अपमान करताय। या लोकसभेला या आमच्या दारात तुम्हाला तुमची लायकी दाखवल्याशिवाय हा मराठा समाज शांत बसणार। तुमच्या या भूमिकेला सुपर समाजाचा पाठिंबा आहे का? त्यांना सोबत घेणार का? 100% सोबत आहे। आज मुस्लिम समाज आमच्या सोबत आहे, दलित समाज आमच्या सोबत आहे, जे बांधव वर्षानुवर्ष आमच्या सोबत आले या सगळ्यांना 18 पगड जाती 12 बलुतेदार हे मराठा समाज सोबत असणार। कारण महाराष्ट्रानं पाहिले गुलाल तुम्ही उधळलाय, दिलेल्या गुलालाचा अपमान करू नका म्हणून मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं। अपमान केलाय का नाही हे सगळ्या समाजाला माहिती आहे। आमचे कष्टकरी शेतकरी अल्पउधारक मजूर या लोकांचा सगळा या शासनानं अपमान केलाय, त्यांना याची परतफेड आम्ही उद्याच्या लोकसभेला देणार आज 2024 लोकसभेसाठी विचारविनिमय करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये 3 लोकसभा मतदारसंघ आहेत। धाराशिव, सोलापूर आणि माढा या मतदारसंघातून गाव वाईज प्रत्येक गावातून 1 किंवा 2 उमेदवार राखीव मतदारसंघातून अनुसूचित जमातीचे प्रत्येक गावातून आम्ही उमेदवार देणार असून शहरातून आम्ही उमेदवार देऊ। आज इथं आम्ही 4 उमेदवार समोर आणतो। गवळी वस्ती भागातून ईश्वर आहिरे, शेखर कवटेकर, बाळू वाघमारे आणि अशोक बनसोडे हे 4 उमेदवार इथं आम्ही आणले। आज ज्यांची उमेदवारी घोषित केली आम्ही अशा प्रत्येक प्रभागातून प्रत्येक गावातून आम्ही उमेदवार देणार आहोत। मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं या सरकारनं आरक्षण दिलेलं नाही। 10% आमची फसवणूक झाली। आज दिलेल्या 10% पोलीस भरतीला अडथळा आहे। शिक्षणात आत्ता नीटची एक्झाम आहे, त्यात तुम्ही 10% ठेवलेलं नाही। इंजिनिअरिंगमध्ये 10% आरक्षण नाही आहे आणि हे सरकार आज इलेक्शनला सामोरं चाललं आहे। या सरकारचा तीव्र धिक्कार, या प्रशासनाचा तीव्र धिक्कार म्हणून मोठ्या प्रमाणात लोकसभेला आम्ही उमेदवार आमच्या मराठा समाजाच्या वतीनं सोलापूर शहरातून राखीव मतदारसंघातून धाराशिव आणि माढा ओपन मतदारसंघातून गाव वाईज लोकवर्गणी गोळा करून जो महाराष्ट्राचा पॅटर्न हा देशभर जाणार असून आज त्याच्या पुढे जाऊन सांगतो वाराणसी मतदारसंघातून आमचे बांधव महादेव तळेकर आणि संदीप मांडवे हे वाराणसीतून फॉर्म भरणार आहेत। तुम्ही लोकसभेला सांगताय आमच्या ज्या पद्धतीनं तुम्ही मराठा समाजाला वेड्यात काढलं, ज्या पद्धतीनं तुम्ही मराठा समाजाचा अपमान केला आहे, तुम्ही गुलाल लावला वाशीला बोलून, तुम्हीच आधी सूचना काढली सगळ्या सोयरीची आणि हे सगळं आजच्या तारखेला बघायला गेलं तर तुम्ही आमचा घोर अपमान केला आणि त्याची परिणिती म्हणून मराठा समाज संघर्षाच्या पावित्र्यात येणाऱ्या लोकसभेला तुमच्या समोर उभा टाकलाय। तुम्ही इलेक्शन घ्या। काही लोक म्हणले त्याच्यामुळं भाजपचा फायदा आहे आणि काँग्रेसवाल्याने तर कुठं काय बघितलं आमचं। त्यामुळं आमचे आम्हीच उमेदवार, आम्हीच मतदार, आमचाच उमेदवार। तुम्ही आमच्या गावात यायचं नाही, आम्ही तुमच्या गावात येणार नाही। गावागावाचं मतदान त्याच उमेदवाराला आहे। माढा मतदारसंघात 1500, सोलापूर